नमस्कार. आज आपण कामगार निरीक्षक भरतीबद्दल बोलणार आहे. की त्याचा कट ऑफ किती लागेल आणि त्यासंबंधी रँकिंग वगैरे कुठे दिसेल याबद्दल आपण बोलू आज. तर एक वेबसाईट आहे rank.qmaths.in. मी दाखवतो तुम्हाला. ही वेबसाईट आहे rank.qmaths.in. याच्यावर इथं जे पेस्ट URL म्हणून आहे. या URLमध्ये तुमची TCSकडून मिळालेली जी रिस्पॉन्स शीट आहे, त्याची लिंक जर पेस्ट केली आणि त्याखाली कॅटेगरी, स्टेट, जेंडर वगैरे हे सर्व टाकून कॅल्क्युलेट केले, तर तिथे खाली तुम्हाला डाव्या बाजूला ओव्हरऑल रँक दिसेल आणि उजव्या बाजूला शिफ्ट वाईज रँक दिसेल. यामध्ये ऑदर टॅब आहे. या ऑदरमध्ये जाऊन त्यानंतर लिंक पेस्ट करून आपण कॅल्क्युलेट करू शकता. आणि आपल्याला रिस्पॉन्स शीट जी ही अशा पद्धतीने असते. वर CDN लिहिले बघा, CDN.DGALM. हे इथून कॉपी करून या वेबसाईटवर पेस्ट करावे लागते. त्यानंतर आपल्याला रँक दिसते. तर हे झालं रँकबद्दल आणि ओव्हरऑल कामगार निरीक्षक भरतीबाबत बोलू आता. तर यामध्ये तुमची शिफ्ट टफ होती का इझी याच्यावर नॉर्मलायझेशनच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. सध्या टेलिग्रामवर एक Google फॉर्म भरून आलेली 461 जणांची लिस्ट फिरत आहे. पण त्या लिस्टमध्ये किती लोक जेन्युइन आहे ही सुद्धा जेन्युइन लोक किती आहेत ही सुद्धा एक शंका आहे. त्यामुळं ही जी आपण URL पेस्ट करून रँकिंग बघतो ही मात्र ऑथेंटिक आहे. कारण त्यामध्ये काही बदल करता येत नाही किंवा Google फॉर्मवर जसं काही जण खोटं सांगतात त्या पद्धतीने तिथं काही करता येत नाही. आणि सध्याच्या माझ्या ॲनालिसिसनुसार आणि Google जेमिनीवरती जी मी लिस्ट टाकली 461 जणांची, त्यानुसार टफेस्ट शिफ्ट आपल्याला अंदाजे 29ची थर्ड आणि 29ची सेकंड या ज्या 2 शिफ्ट आहेत या बाकी शिफ्टच्या तुलनेने थोड्याशा कठीण होत्या. कारण यांचा जो GS होता, GS आणि GK सेक्शन हा थोडासा तर्क लावून सुटण्यासारखा नव्हता 29च्या थर्डला आणि सेकंडला. आणि बाकी जर म्हटला समजा 29ची फर्स्ट शिफ्ट जर उदाहरण घेतलं, तर यामध्ये बरेच ऑप्शन असे होते की वाचल्यावर समजत होते तोच बरोबर आहे. म्हणजे जनरली आपण जे कंबाईनमध्ये वगैरे तर्क लावतो, की सर्वात मोठा ऑप्शन असेल तर तो पर्याय योग्य असतो. अशा पद्धतीचे तर्क लावून 15 पैकी 13-14 प्रश्न सुटत होते. 30 तारखेच्या शिफ्टला सुद्धा GS बऱ्यापैकी सोपे होते. त्यामध्ये परत कायदे विद्यार्थ्यांना माहीत झाले 29 तारखेला, की 2-3 कायदे आणि त्याच्या अमेंडमेंटवरच प्रश्न येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी वाचून गेलेले. बऱ्याच विद्यार्थ्यांना मग ते शिफ्ट 1चे असो किंवा 30 तारखेच्या तिन्ही शिफ्टचे असो, यांना 86-85 प्लस मार्क आहेत. काही जणांना 89 आहेत. एका विद्यार्थ्याला 91 मार्क आहेत. तर शिफ्टच्या काठिण्य पातळीनुसार जर बघायला गेले, की कट ऑफ किती लागेल, तर साधारण शिफ्ट वाईज नॉर्मलायझेशन तर होणार आहे. त्यामुळे शिफ्ट 3 आणि शिफ्ट 2 यांचा साधारणतः नॉर्मलायझेशनच्या आधी जो रॉ स्कोर असेल, तो जर समजा 168 ते 172 याच्यामध्ये असेल, तर त्यांची नॉर्मलायझेशन झाल्यानंतर पास होण्याची शक्यता जास्त आहे. आणि 29 जुलै शिफ्ट 1 आणि 30 जुलैच्या सर्व शिफ्ट यांमध्ये ज्यांनी परीक्षा दिलेली त्यांना साधारण 88-89 प्रश्न किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणणे गरजेचे आहे. कारण त्याशिवाय तसं बघायला गेले तर प्रत्येक शिफ्टचे एक 3-4 विद्यार्थी तरी ओपन जनरलमधून पास होतील. तर त्यानुसार प्रत्येक शिफ्टचे जे टॉप 3 ते 4 विद्यार्थी आहेत, त्यांना याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत. सध्याच्या वेबसाईटच्या ॲनालिसिसनुसार, ऑथेंटिक माहितीनुसार जी rank.qmaths.in वेबसाईट आहे. त्याच्यावर ज्यांनी URL आतापर्यंत अपलोड केलेले आहेत, त्याच्या डेटानुसार तर हा तर्क लावला जाऊ शकतो, की 176 मार्क प्लस जे आहे ते सेफ आहेत. 29 जुलैच्या शिफ्ट 1चे आणि 30 जुलैच्या सर्व शिफ्टचे. आणि 29 जुलैची सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट आहे. यामध्ये एक 4-5, 4 ते 6 मार्काचा डिफरन्स असू शकतो रॉ स्कोअरमध्ये. तर कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे, की तुम्ही URL कुठे पेस्ट करायचं जेणेकरून तुम्हाला रँक दिसेल. आणि इथं आपल्या स्क्रीनवर सुद्धा दिसते आहे लिंक. त्यानंतर जर काही शंका असेल तर माझा टेलिग्राम आयडी आहे ऑल इज वेल SP. याच्यावर मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामवर इतर काही टेलिग्राम ग्रुप आहेत, स्पेशली लेबर इन्स्पेक्टरसाठी. तर हे जे आपल्या स्क्रीनवर दिसतंय यापैकी
या ग्रुपवर जॉईन होऊ शकता चर्चेसाठी. त्यानंतर आन्सर की कुठं कॉपी पेस्ट करायची हे तर मी सांगितलं आहे तुम्हाला ऑलरेडी. गुगलवर जर सापडत नसेल तर तुम्ही ज्यावेळी TCSकडून 4 किंवा 5 ऑगस्टला जी लिंक आली होती, ज्यावर तुम्ही लॉग इन करून केलं होतं, ते हिस्ट्रीमध्ये सापडते का बघा. गुगलच्या टॅबमध्ये कुठे सापडते का बघा आणि तिथून कॉपी पेस्ट करा.